नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पक्ष पंधरवड्यात बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात आणि योगायोगाने असं घडलं. मी एका ठिकाणी गेलो होतो. गर्दी पण भरपूर होती, कारण श्राद्धविधी असल्यामुळं. तेव्हा कावळ्याची वाट पाहत बरीच लोक थांबलेले होते. तिथं एक झाडावर 2 कावळे होते. खाली यायचे, पुन्हा वर जायचे. बघता बघता 2.5-3 तास झाले तरी कावळा यायना. जे लोक जमले होते त्यांच्याही पोटात जरा धसका बसला आणि मग ते आपापसात चर्चा करू लागले की केव्हा केव्हा केव्हा. तेव्हा मला एक विचार मनात आला की म्हटलं हा आपण भाविकापर्यंत पोचवायला पाहिजे. कारण कावळ्याचं महत्त्व या श्राद्ध महिन्यानिमित्त, पंधरवड्यानिमित्त अनेक व्हॉट्सअपला, अनेक वृत्तपत्रामध्ये आलं आहे की श्राद्ध आणि कावळ्याचा संबंध काय, किंवा मृत्यूनंतर त्या कावळ्याचं महत्त्व अनेकांना जाणवतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर लोकांची चर्चा असेल की कावळा वेळेवर शिवत नाही, जर चांगलं कर्म केलं असेल तर तो येतो, पटकन शिवतो, किंवा त्याच्या अगोदर कावळा हजर असतो, या विविध चर्चा झाल्यानंतर माझ्या मनात आलं खरं म्हणजे ही वेळ येऊ नये. आणि जर आपण चांगलं कर्म केलं असेल, आणि आता अनेक लोक जे मत मांडतात कावळ्याबद्दल, ते जर पटण्यासारखं असेल किंवा ज्यांना पटत असेल, त्यांनी आजपासून आपल्या जीवनाला एक चांगली दिशा द्या. एवढं चांगलं कर्म करा की आपण गेल्यानंतर स्मशानभूमीमध्ये 3ऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर 10वा-12वाला जेव्हा हा विधी केला जातो, त्यावेळी झाडावरून कावळा येऊन आपण ठेवलेल्या पदार्थावर तो कावळा चोच लावण्याऐवजी त्या पदार्थावर लोळायला पाहिजे. त्यालाही आनंद वाटायला पाहिजे की ह्या पूर्वजांनी चांगलं कर्म केलं आहे आणि ह्यांनी जो मला प्रसाद दिलेला आहे तो अत्यंत उत्तम आहे, ह्याची कोणतीही अपेक्षा राहिली नाही, असं आपण जीवन जगायला पाहिजे. काय लोक जीवन जगतात, अनेक पापं करतात, अनेक भानगडी करतात, आणि ज्या करतात ते त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या घरच्यांना माहीत नसतं. 2-2.5 तास जातं आहे, मग काहीतरी एखादा पदार्थ घेऊन जातो आणि आपल्या मनाने आपण ठरवतो की त्याची ही इच्छा राहिली, त्याची ती इच्छा राहिली, आणि नंतर या अपूर्ण गोष्टी विनाकारण पुढं जर एखादं संकट आलं ते त्याला जोडलं जातं. मग काही लोक म्हणतात तुम्हाला आईवडिलांचा शाप आहे, मातृपितृ दोष आहे. या भ्रामक कल्पना आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही एवढं चांगलं जगा की त्या कावळ्याला ती वेळ येऊ नये, तुम्हालाही वाट पाहायला थांबू नये. पटकन त्यांनी यावं, त्या पदार्थाला खावं आणि निघून जावं. आणि जर तुम्ही चांगलं कर्म केलं, आणि चांगलं कर्म कराच, आणि तुम्ही एवढं चांगलं कर्म करा की तो कावळा येईल तर येईल, त्या सगळे पदार्थ साफ करल आणि तिथं लोळल की हा पूर्वजा माणूस किंवा जी मेलेली व्यक्ती आहे तिने अतिशय चांगलं कर्म केलं आहे. यांनी जो प्रसाद ठेवलेला आहे, त्याच्या नावाने प्रसाद ठेवलेला आहे, तो कोणतेही इच्छा न करता निघून गेलेला आहे असं वाटेल. कारण असं दोघांना वाटणंही गरजेचं आहे. एक तर घरातल्यांना वाटतं आणि आलेल्या लोकांनासुद्धा वाटतं की बाबा काय ह्याच्या इच्छा अमुक आहे, तमुक आहे. आणि ह्याची जेव्हा चर्चा होती तेव्हा ते लांब विषय वाढत जातो, आणि कारण नसताना विनाकारण कुटुंबामध्ये मग त्याची चर्चा होते. नाही ते तर्कवितर्क काढले जातात आणि मग पुढं तो माणूस निघून जातो. परंतु कुटुंबामध्ये अविचारपणामुळे, अज्ञानपणामुळे ती चर्चा होते आणि संपूर्ण कुटुंब अस्वस्थ राहतं. त्यांच्या डोक्यात अनेक विचार येतात. म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जीवन असं जगा की आपण गेल्यानंतर कावळा येऊन लोळायलाच पाहिजे तुमच्या त्या पदार्थामध्ये 3ऱ्या आणि 10व्याला. आणि चांगलं कर्म करायला, चांगलं वागायला काहीही लागत नाही. आपल्याकडून कळत न कळत वाईट कर्म होतात. तिकडे कावळ्याचं पोट भरलेलं असतं, ते माहीत नाही. कावळा येतो न येतो त्यातही बऱ्याच गोष्टी आहेत. कावळा आला तर थोडं काहीतरी खातो, जर त्याला भूक लागली असेल तर तो पटकन खातो. पण ह्यालासुद्धा आपण संधी द्यायची नाही. शक्यतो लोकांना चर्चेला संधी द्यायची नाही. आणि खरोखरच ह्या गोष्टी जर घडत असतील तर कर्म एवढं चांगलं करू आपण की कावळा येईल, आपल्या पदार्थावर लोळल आणि निघून जाईल. म्हणजे आलेल्या लोकांना, तिथं श्राद्धविधीला 3ऱ्याला स्मशानात आलेल्या लोकांना वाटेल की बाबा ह्याची कोणतीही इच्छा नाही, आपण व्यवस्थित केलेलं आहे, त्यांनी पण व्यवस्थित केलेलं आहे. आणि तो क्षण जेव्हा अनेक जणं पाहतील तेव्हा त्या दिवसापासून त्यांच्या मनात पूर्वजांबद्दल काहीही भीती राहणार नाही, आणि तो मनसोक्तपणे त्याचं स्वतःचं आयुष्य जगल. पण त्याला जर काही वाटलं, जर कावळ्यामुळे थोडा विलंब झाला तर त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार येतात. स्वास्थ्य बिघडून जातं. हे स्वास्थ्य बिघडू नये. आपलं कुटुंब मर्यादित असतं.
त्यापेक्षा आपण चांगलं वागू, चांगलं बोलू, चांगलं आचरण करू आणि जे आपल्याकडं परमेश्वरांनी जीवन जगण्यासाठी 4 पैसे दिलेत, 4 मित्र दिलेत, 4 ओळखीचे दिलेत, त्यांच्याबरोबर आपण सुख, समाधान, आनंद याकरता चांगले संपर्क ठेवून चांगलेपणाने वागू. एवढं चांगलं करत असताना तुमची कोणतीही इच्छा राहणार नाही आणि इच्छा राहिली नाही तर कावळ्याची वाट पाहावी लागणार नाही आणि इच्छाच नाही आणि सगळं चांगलं केलं असेल तर मला निश्चित वाटतं की कावळ्यांनी यावं आणि लोळावं. बघू आपण पुढं काय होतं ते. नमस्कार.